दरम्यान विदर्भात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक कुटुंबांवर संकट कोसळले। घरांमध्ये पुराचं पाणी शिरणं, गाळ साचणं, धान्य आणि घरगुती वस्तूंचं नुकसान होणं अशा समस्यांना नागरिकांना सामोरं जावं लागतंय। अशा कठीण परिस्थितीत महाराष्ट्राचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी माणुसकीचा आदर्श ठेवत पूरग्रस्तांसाठी आपल्या घराची दारं खुली केली आहेत। सोशल मीडियावर आणि आपल्या स्टेटसच्या माध्यमातून त्यांनी मदतीचं आवाहन केलेलं आहे। अडचणीत सापडलेल्या पूरग्रस्तांना निवारा आणि सहकार्य देण्याची तयारीही दर्शवली आहे। संकटकाळी सर्वांनी एकमेकांच्या मदतीला धावून यावं असा संदेशही त्यांनी दिलाय। याच पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी संजय तिवारी यांनी विष्णू मनोहर यांच्याशी केलेली खास बातचीत। महाराष्ट्राचे लाडके शेफ म्हणता येईल, त्यांनी आपल्या परिसरामध्ये ठिकठिकाणी असं पोस्टर लावलेलं आहे। पूरग्रस्त नागरिकांसाठी सूचना। पूरग्रस्त नागरिकांनी स्वतःचे ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा सोबत आणावा। का आणावा, काय आहे त्यांचं म्हणणं, त्यांच्याकडनं जाणून घेऊया। आपल्यासोबत विष्णू मनोहर आहेत। विष्णूजी, तुम्ही स्टेटस पण ठेवलेले आहेत, हे जे विनंती केली, आवाहन केलं आहे, काय आहे त्याच्या मागे भावना? भावना अशी होती की एक आमचं ओळखीचं घर आहे, सुशांत पवार, त्यांचा सहज फोन केला असताना पावसामुळे फोन केला, कारण त्यांचं जे घर आहे ते खालच्या भागामध्ये होतं। तर ते म्हणे की सगळं घर भरलेलं आहे आणि मी काही सध्या बोलायच्या परिस्थिती नाही आहे। त्यांच्या घरी 2 मुली आणि त्यांचा पूर्ण परिवार आहे। मागच्या वर्षीसुद्धा त्यांच्या घरात असंच पाणी शिरलं होतं, पण नंतर पुन्हा म्हटलं पाणी गेलं असेल, पण ते नंतर फोन केला तर खरंच ॲक्च्युली रडण्यासारखी परिस्थिती होती की पाणी तर गेलं होतं, पण पूर्ण नाल्याचं पाणी उलटं येऊन त्यांच्या इथे पूर्ण घरात कचरा साचला होता, गाळ साचला होता, फ्रीज तरंगत होता, स्कूटरी तरंगत होत्या। आणि मग म्हटलं की मी तुमच्या जेवणाची व्यवस्था करतो, पण ती जेवणाची व्यवस्था करताना एक जाणवलं की म्हटलं एका घराची व्यवस्था करून काय होणार आहे। मग म्हणून म्हटलं की अजून असे कित्येक लोक आहेत, तर त्याचा शोध घेतला आम्ही, काही लोकांना मदती पुरवल्या आणि नंतर म्हणे की आम्ही तर आता एका घरात पाहिलं की 3 लोकांचं घरटी एका रूममध्ये कशीबशी होती, कारण त्या घरामध्ये गाळ साचला होता, पोरं रडत होती। म्हटलं मग हीच परिस्थिती जर असेल तर मग आमचा जो परिसर आहे व्यवसायाचा, तिथे आम्ही त्यांना जागा करून दिली की दिवसभर तुम्ही इथे थांबा आणि इथे आपल्याला आपण पाहू शकतो, इथे जे तुमचं परिसर आहे तिथे तुम्ही त्यांची काय व्यवस्था केलेली आहे। आणि मुख्य म्हणजे तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी म्हणालात की त्याचा उल्लेख करू नका, पण मला तो उल्लेख इथं करावा लागेल बातमीसाठी की काही कुटुंबीय इथे येऊन गेले, काही कुटुंबीय अजून तिथे आहेत, पण तुम्ही त्यांना भेटू नका असं आम्हाला बोलला आहात। काय त्यांना मदत करताय? त्यांना मदत हीच करतो की काल जी 2 कुटुंब आली होती ती दिवसभर थांबली, त्यांची मुलं इथे बागेच्यामध्ये खेळत होती छान, आणि दिवसा ती जेवली, दुपारी चहा घेतला, तोपर्यंत कॉर्पोरेशनची काही माणसं त्यांच्या घरात होती, सगळं साफ करत होती, आणि नंतर मग जाताना त्यांना पुन्हा आम्ही डबे बांधून दिले। अशा पद्धतीची ही मदत आहे। एकूणच काय तर निसर्गानं कितीही आपल्यावरती अन्याय केला तरीही माणसं आहेत, तीच माणसांना हात देऊ शकतात। हाच माणुसकीचा धडा या पूर्ण प्रकरणातून आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।